विद्यार्थी मित्रांनो, आपण बुक्स कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा अभ्यास केला. इलस्ट्रेशन नंबर 12, अकाउंट फॉर लायब्ररी. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई फॉर द इयर एंडिंग 31st March 2020. हे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, आणि रिसिप्ट पेमेंट दिलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. तर आपल्याला या प्रॉब्लेममध्ये इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट काढायला सांगितलेलं आहे. तर हे फॉर्मॅट मी ड्रॉ करून ठेवलेलं आहे सोयीसाठी आपल्या. तर सर्व विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सोडवताना समोरासमोर तुम्ही 2 पेज सोडवले तर तुम्हाला सोयीस्कर होईल. तर वरती नाव टाकून घ्यायचं इन द बुक्स ऑफ जे काही क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल ते. इन्कम एक्सपेंडिचर डेबिट क्रेडिट लिहायला विसरायचं नाही. एक्सपेंडिचर साईड आहे, इन्कम साईड आहे. आणि ही दुसऱ्या सेकंड पेजवरती बॅलन्स शीट नाव टाका. इथं डेबिट क्रेडिट लिहायचं नाही, हे स्टेटमेंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बघूयात आता की रिसिप्ट आणि पेमेंट्समध्ये काय दिलेलं आहे. तर पहिलं आपण मार्क करून घेऊया. प्रॉब्लेम सोयीस्कर व्हावा याच्यासाठी मी मार्क करून घेतलेला आहे, अगोदरच मार्क करून घेतले आहे. आणि हे खाली दिलेलं आहे बघा, रिक्वायर्ड काय केलेलं आहे. तर अगोदर आपण पोस्टिंग करून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. ॲडजस्टमेंट असेल तर इनर कॉलमला आणि ॲडजस्टमेंट नसेल तर आउटर कॉलमला. ॲडमिशन फीस हे इन्कम आहे तुमचं. मग इन्कमला आपण ॲडमिशन फीस या ठिकाणी लिहून ठेवूया, ॲडमिशन फीस. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला एक लक्षात घ्या की आपण हे ॲडमिशन फी सबस्क्रिप्शन नेहमी येतं म्हणून सबस्क्रिप्शन वरती लिहितो. तर ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती मी तुम्हाला हे थोडंसं मोठं करतो जेणेकरून तुम्हाला डिस्प्ले व्यवस्थित होईल. ब्लॅकबोर्डसारखा आपल्याला इफेक्ट जाणवला पाहिजे. तर हे सबस्क्रिप्शन ॲडजस्टमेंट असतेच. सबस्क्रिप्शनसुद्धा आपण हे इन्कम साईडला लिहितो. ॲडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला लिहून पोस्ट करून घेऊयात. त्याच्यानंतर हे तुमचं इन्कम आहे, लेक्चर हॉल हायर केलेला आहे, मिसलेनियस इन्कम आहे आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटवरती मिळालेला इन्कम आहे. तर याच्याशी रिलेटेड पोस्ट करून घेऊया आपण. हे तुमच्या या ठिकाणी सबस्क्रिप्शनचे ॲडजस्टमेंट आपण करणार आहोत नंतर. हे लेक्चर हॉल जे हायर केलं त्याचं इन्कम आहे. मिसलेनियस इन्कम आपल्याला मिळालेला आहे, तर त्याचे रेकॉर्ड करून घेऊया तिथं. त्याच्यानंतर तुमचं इंटरेस्ट मिळालेला आहे, तर त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला आपण ते रेकॉर्ड करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपल्या बॅलन्स रिसिप्ट पेमेंटचं डेबिटचं पोस्टिंग. क्रेडिटचं बघा ॲडजस्टमेंट आहे म्हणून मी त्याला मार्क करून घेतलेलं आहे. तर हे एक्सपेंडिचर आहे. तर आपण आणि इन्व्हेस्टमेंट ही ॲसेटला जाईल विद्यार्थी मित्रांनो. तर इथं मी लिहून ठेवतो ॲसेटला, हे एक्सपेंडिचरला आहे. स्टेशनरी इलेक्ट्रिसिटी चार्जेसवरती काही ॲडजस्टमेंट नाही आहेत म्हणून आउटरला लिहायचं आहे. आणि आउटस्टँडिंग जे काही एक्सपेन्सेस आहेत तुमचे, तर बुक्स हे ॲसेट आहे. बुक्स आणि इन्व्हेस्टमेंट इथपर्यंत ॲसेटला इनरला पोस्ट करून घेतो मी मित्रांनो. अगोदर एक्सपेंडिचरचं होतं सॅलरी, त्याला काय ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहिलं. एक ओळ सोडून आपण रेंट लिहूया, याला पण ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट करण्यासाठी जागा सोडा. स्टेशनरीवरती ॲडजस्टमेंट नाही आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेसवरती पण ॲडजस्टमेंट नाही आहे. आणि आता ज्या 2 ॲसेट होत्या विद्यार्थी मित्रांनो, त्या मी इथं पोस्ट करून घेतो. इन्व्हेस्टमेंट इथं घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बघा बुक्स आहे इथं. आणखीन
तर तुमच्या असेट इन्व्हेस्टमेंट आहे, बुक्स आहेत या ठिकाणी आणि बॅलन्स ब्रॉड डाऊन आहे. तर हे पोस्ट करून घेतो मी इथं. तुमच्या हे बुक्स आहेत आणि कॅश इन विद्यार्थी मित्रांनो कॅश इन हँडवरती ॲडजस्टमेंट नसल्यामुळं मी आउटर साईडला लिहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो आता हे बघा, आपण हे सगळं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आउटस्टँडिंग जे लास्ट इयरचं आहे त्याच्या संदर्भात आपण ॲडजस्टमेंट केल्यानंतर डिस्कस करूयात. तर तुमच्या लायब्ररी बुक्स जे दिलेले आहेत बघा इथं 31 मार्चला लायब्ररी बुक्स दिलेला आहे 50,000चे, फर्निचर दिलेलं आहे 6,500 आणि मशिनरी. तर या सगळ्या ॲडजस्टमेंट आहेत, ॲसेट आहेत मित्रांनो. तर त्या ॲसेट साईडला पोस्ट करून घेऊयात. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहिलं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या नंतरचं जे हेड आहे ते मशिनरीवरती काही ॲडजस्टमेंट नाही, ते आउटरला आपण लिहून घेऊया. आणि काय काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बुक्स लिहिले, फर्निचर आणि मशिनरी. आता अगोदरचेच बुक्स असल्यामुळे हे ॲडिशनल बुक्स इथं परचेस ड्युरिंग द इयर हे आपल्याला लिहिता येईल. 50,000 आणि नंतर 5,000चे परचेस केले तर 55,000 रुपये 55,000चे बुक्स या ठिकाणी आपल्याकडे परचेस केलेले आहेत. तर या पोस्टिंग करून घेतल्या. सबस्क्रिप्शन रिसिवड इन ॲडव्हान्स अमाऊंट 500 रुपये हे रिसिवड इन ॲडव्हान्स केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सबस्क्रिप्शनला त्याचा इफेक्ट आपल्याला द्यावा लागेल. तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये रिसिवड केलेलं आहे तर ते लेस करावं लागेल आणि ती तुमची ॲसेट असेल. तर सबस्क्रिप्शन रिसिवड इन ॲडव्हान्स जे काही असेल तर आपण त्याला सबस्क्रिप्शन रिसिवड इन ॲडव्हान्स ते आपल्याला काय झालं, आता ॲडव्हान्समध्ये रिसिवड केलेलं होतं म्हणजे ते आपण देणं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला ते देऊन टाकावे लागतील. ते बिझनेसची लॅबिलिटी असेल म्हणून ते लॅबिलिटी साईडला पोस्ट केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आउटस्टँडिंग सॅलरी आणि रेंट आहे. तर आउटस्टँडिंगमध्ये सॅलरी आणि रेंटमध्ये ॲड करूयात आपण आणि लॅबिलिटी साईडला शो करूयात. तर हे ॲड केलेलं आहे दोन्ही आणि येणारी टोटल जी काही असेल ती विद्यार्थी मित्रांनो मी आउटरला लिहिलेली आहे, शो केलेली आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येईल विद्यार्थी मित्रांनो. तर ते आउटस्टँडिंग सॅलरी आणि रेंट दोन्हीच्या अमाऊंट मी टोटल करतो आणि आउटरला या ठिकाणी शो करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली आपली थर्ड ॲडजस्टमेंट. फोर्थ 50% ॲडमिशन फीस शुड बी कॅपिटलाइज. आता बघा ॲडमिशन फीस आपण इनरला लिहिलं आहे आणि सांगितलेलं आहे 50% कॅपिटलाइज झाली तर 2250 ही कॅपिटलाइज होईल आणि मग ती कॅपिटल फंडमध्ये या ठिकाणी ॲड करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कॅपिटल फंड हा आणखीन आपण दिलेला नाही आहे तर तो या क्वेश्चनमध्ये आपल्याला सर्च करायचा आहे. कसं सर्च करायचं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हे चौथी ॲडजस्टमेंट झाली. फर्निचर डेप्रिशिएशन आहे 10%. तर तुम्ही फर्निचर डेप्रिशिएशन 10%, फर्निचरची अमाऊंट आहे तुमची 6,500 तर डेप्रिशिएशन लेस होईल 650 आणि आउटरला लिहिता येईल ते पोस्ट करेन मी. आणि त्याचा सेकंड इफेक्ट तुमचा डेप्रिशिएशनचा आहे फर्निचर 650. काही ॲडजस्टमेंट असे आहेत विद्यार्थी मित्रांनो. लायब्ररी बुक्स ऑर परचेस आणि परचेस केलेलं आहे 1 एप्रिलला 10% डेप्रिशिएशन लायब्ररी बुक्सवरती सुद्धा करायचे आहेत. तर लायब्ररी बुक्स 55,000चे आहेत. 10% डेप्रिशिएशन केलं तर ते 5,500 येतात आणि मग आउटरला आपण ते शो करूयात. आणि मग त्याचा दुसरा इफेक्ट